बरं दिसत आहे. सो झालेली आहे मॉर्निंग. तुम्हा सगळ्यांना पण गुड मॉर्निंग. आणि बघू शकता तुम्ही माझे केस कसे दिसत आहे. मस्तपैकी अशी झोप झालेली आहे रात्री. सो आजचा ब्लॉग काहीतरी स्पेशल करूया. सो माझा पूर्ण ब्लॉग नक्की बघा आणि ब्लॉग बघता तर प्लीज लाईक करा, प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा की मी खूप सारे व्हिडिओ चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू. तर चला. चलो 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 चलो. आंघोळ वगैरे झाली होती तर म्हटलं चला स्वयंपाक करा. स्वयंपाकामध्ये मी आज बनवणार आहे वांग्याचा भरीत. सो बघा मी बनवत आहे वांग्याचा भरीत. सगळ्यात आधी वांग्यांना मधातून कट करून चेक करून घेते की त्यात काही आहे तर नाही आणि मग त्याला तेल ब्रश करून मस्त असे शिजवून घेते. हे बघा मी कसे शिजवत आहे. भाकरीचं पीठ म्हटल्यानंतर गरम गरमच मळावं लागते. सो मी इथे गरम गरम बाजरीचं पीठ असं मळत आहे. बाजरीच्या पिठामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ टाकून घेणार. वाटलं तुम्हाला तर तुम्ही ऑइलसुद्धा टाकू शकता आणि बाजरीच्या पिठामध्ये तुम्ही कणिकसुद्धा टाकू शकता जर तुमची भाकर तुटत असेल तर. पण मी हे सगळं नाही टाकत कारण माझी भाकर व्यवस्थित बनते. सो मी फक्त घेते बाजरीचं पीठ आणि त्यामध्ये टाकते गरम पाणी आणि मीठ बस. कशाचा दाखव ना. बाजरीचा आणि हा घेतलेला आहे मी अर्धा किलोचं बाजरीचं पॅकेट. यातून मी अर्धच पीठ घेणार कारण मला जेवढं भाकर लागते तेवढंच मी भाकरीचं पीठ घेणार. तुम्हाला जेवढं हवं तेवढं घेऊ. भाकरीचं पीठ आपल्याला तुरंत मळावं लागते कारण पीठ मळून ठेवतो म्हटलं आणि नंतर करतो म्हटलं तर भाकरी काही जमत नाही, तुटू जातात. सो जेवढ्या तुम्हाला भाकरी हव्या तेवढंच भाकरीचं पीठ तुम्ही भिजवा आणि गरम गरम पिठामध्येच तुम्ही भाकरी करा. नाही ते मग आणि पीठ भिजवताना हलक्या हाताने भिजवायचं आहे आणि नंतर त्याला चांगल्याने मळून घ्यायचं आहे. जोपर्यंत एक सॉफ्ट डो रेडी नाही होत तोपर्यंत तुम्हाला त्याला मळायचं आहे चांगल्याने पाणी टाकून. ही बघा मी इकडे कसं मळत आहे. एकदम व्यवस्थित असं चोपडं करून घ्यायचं आहे. आपल्या प्लेटला काहीच लागलं नाही पाहिजे असं इथपर्यंत आपल्याला मळायचं आहे. सो हा माझा रेडी झालेला आहे भाकरीचा पिठाचा डो रेडी. आता त्याला भाकरी करूया. तर भाकरी करताना सगळ्यात आधी तुम्हाला टाकायचं आहे प्लेटमध्ये थोडीशी कणिक आणि कणिक टाकल्यावर मग त्यामध्ये गोळा करून आपल्याला भाकरी करायची आहे. पीठ टाकल्याने काय होते की भाकरी आपल्या व्यवस्थित जमते, तुटत नाही, फाटत नाही आणि कुठूनच काही असं चिपकत नाही. तर सो तुम्ही ज्यांना आधी स्टार्टिंग आहे ते आधी तुम्ही पीठ टाका आणि मगच भाकरी चांगल्याने थापा. सो एकदम मस्त भाकरी होतात. हे बघा माझ्या भाकरी अशा सुंदर मोठ्या आणि पातळसुद्धा होतात. तुम्हीसुद्धा अशा भाकरी करू शकता. भाकर तुम्हाला ताव्यावर टाकताना भाकरीवर वरच्या साईडने तुम्हाला पाणी लावून घ्यायचं आहे व्यवस्थित जेणेकरून भाकर छान फुगते आणि छानपैकी शिजून जाते, कच्चीसुद्धा नाही राहत आणि जे वरती लागलेलं पीठ असेल ते पाण्यातून निघून जाते.
मी मस्त असं वांग्याचं भरीत बनवत आहे. सो वांगे मी गॅसवरच भाजून घेतले आणि वांग्याचे सगळे सालं काढून वांग्याने चांगल्याने धुवून घेतलं. त्याच्यानंतर मी वांग्याचं भरीत केलं. असं मस्त असं वांग्याचं भरीत, फोडणीचं वरण आणि भाकरी केल्या, ठेचासुद्धा केला मी. असं मस्त छान टेस्टीचं बघू शकता तुम्ही. कसं वाटलं तुम्हाला? ये है मस्त गरम गरम सी दाल, ये प्यारी सी दाल बनती है हमारी। चटनी का चम्मच इसी तरह देखिए। कांदा घेऊन सणासाठी ठेच आता मस्त वाटते. अरे बाबा देते ना रे, चल 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 जेवण करते तू? वाव लजानिया। जेवण तर बनवून झालं, आता टेस्टिंगची पाळी आहे. सो चला मी जेवण करते. बाय बाय. इकडे स्वयंपाक होतच होतं तर म्हटलं चला लागल्या हाताने भांडेसुद्धा घासून घ्या, कारण ते तर घासणं आहेच जेवण झाल्याच्या नंतर या जेवण व्हायचं आहे आधी. सो म्हटलं चला एकीकडे स्वयंपाक होत आहे, मी एकीकडे फटाफट भांडे घासून घेते. सो हे बघा आम्ही किती थकलेली दिसत आहे. आणि कामं वगैरे झाल्यानंतर आमच्याकडे एक मस्त अशी बिल्ली आली होती. तिला मी एका प्लेटमध्ये दूध दिला आणि ते दूध पिऊन सुद्धा चालली गेली. आणि मग आम्ही निघालो बाहेर फिरायला, हे बघू शकता. सो बाय बाय.